आता बातमी आहे रत्नागिरीतून। शहरात सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या रांगा लागल्यात। इंधन साठा वितरणावर पंप चालकांनी आता मर्यादा घातली आहे। दुचाकीला 200 रुपयांचे तर 4 चाकीला 500 रुपयांचा पेट्रोल दिलं जाणार आहे आणि शहरात पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। रत्नागिरीच्या पेट्रोल पंपावर इंधन मर्यादेबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल कलई यांनी। पाहूया। आखाती देशातील युद्धाचा परिणाम आता रत्नागिरीमध्ये देखील जाणवू लागलेला आहे। रत्नागिरीमध्ये इंधन पुरवठ्यावर मर्यादा आलेल्या आहेत। आपण सध्या रत्नागिरीतल्या पेट्रोल पंपावरती आहोत आणि या पेट्रोल पंपावरती चक्क बोर्ड लावण्यात आलेला आहे। दुचाकीला 200 रुपयाचं पेट्रोल मिळेल आणि 4 चाकीला केवळ 500 रुपयाचं पेट्रोल मिळेल। त्याचबरोबर 4 चाकीला डिझेल जे आहे ते 1000 रुपयाचे मिळेल। अशा पद्धतीचा बोर्ड या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। तर काही रत्नागिरी शहरात जे पेट्रोल पंप आहेत त्या ठिकाणी पेट्रोल हे मिळत नाही आहे। इंधन पुरवठा कुठेतरी आता कमी होताना आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे रत्नागिरीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। त्याचबरोबर कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस सुरक्षा देखील या ठिकाणी तैनात करण्यात आले। होमगार्डचे पथक या ठिकाणी जे आहे ते तैनात करण्यात आलेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर आपण रत्नागिरीतल्या या पेट्रोल पंपावरती आहोत। तर या पेट्रोल पंपावरती सकाळपासून वाहनधारकांची रांग लागलेली आपल्याला पाहायला मिळते। केवळ मर्यादितच पेट्रोल या ठिकाणी वाहनधारकांना मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी।